Hello dear student, this is Pragati. We are studying Standard 9 CBSE Chapter 2 Polynomials Exercise 2.3 चालू करण्यापूर्वी आपण पाहूया रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम काय आहे ते. तर पहा मुलांनो, दोन पॉलिनॉमियल्स घेतले. सपोज एक px हा एक पॉलिनॉमियल आहे जो बिगर पॉलिनॉमियल आहे ज्याची डिग्री मोर दॅन 1 आहे. हा पॉलिनॉमियल आपण एका स्मॉलर पॉलिनॉमियलनी डिवाइड केला. सपोज gx हा आहे. तर डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला जे रिमाइंडर मिळतं ते या थेरमनुसार काढलं जातं. रिमाइंडर थेरममध्ये विदाउट ॲक्च्युली मेकिंग अ लॉंग डिव्हिजन आपण त्या दोन पॉलिनॉमियल्सचं रिमाइंडर काढू शकतो. तर कसं काढता येईल तर पाहूया. तर पहा, इथे आपण एक बिगर पॉलिनॉमियल घेतला, त्याला डिवाइड करायचा ह्या स्मॉलर पॉलिनॉमियलनी. तो सगळ्यात पहिले तो पॉलिनॉमियल इक्वल टू आपण 0 करूया. म्हणजे काय की x - 1 इक्वल टू आपण 0 करू, म्हणजे x इक्वल टू आपल्याला +1 भेटला. ही जी xची व्हॅल्यू आहे +1 ती आपल्याला ह्या बिगर पॉलिनॉमियलमध्ये पुटअप करायची आहे. बस जिथे जिथे x असतील तिथे आपण xची व्हॅल्यू 1 बनणार. तर पहा, पॉलिनॉमियल xच्या जागेवर आपल्याला 1 भरायचं आहे. तर 1चा क्यूब -2 इंटू 1चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. 1चा क्यूब आपल्याला 1 भेटतो. इथे पण आपल्याला 1चा स्क्वेअर हा 1 मिळणार आहे. तर 2 इंटू 1 हे झाले -2 प्लस 1 आणि हे प्लस 1. म्हणजे काय 3 - 2 इक्वल टू आपल्याला 1 भेटला. म्हणजे काय की ह्या पॉलिनॉमियलला आपण डिवाइड केलं या पॉलिनॉमियलनी स्मॉलरनी, तर आपल्याला रिमाइंडर 1 भेटणार आहे. हा एवढंच आहे या थेरममध्ये. तर फॅक्टर थेरम काय आहे? सपोज पहा, 30ला आपण डिवाइड केलं, सपोज फॅक्टर पाडले, 2नी पाडले तर इकडे 15 भेटले, 5 मग इकडे 3 भेटले, 3 आणि 1. म्हणजे पहा मुलांनो, एक एक्झाम्पल घेऊया आपण. 3चे फॅक्टर जर का पाडले तर ते 2 आहे, 5 आहे आणि 3 आहे. म्हणजे काय की जर का मी 30ला 2नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 मिळणार. 30ला 5नी डिवाइड केलं तरी मला रिमाइंडर 0 मिळणार, किंवा 30ला मी 3नी डिवाइड केलं तरी पण मला रिमाइंडर 0 मिळणार. म्हणजे ते डिव्हिजन कंप्लीट होणार. तर फॅक्टर थेरम आपल्याला काय सांगतोय की जर का एखादा बिगर पॉलिनॉमियल आहे, त्याला आपण डिवाइड करतोय स्मॉलर पॉलिनॉमियलनी, जर का त्याचं रिमाइंडर 0 आला, म्हणजे आपल्याला हे पॉलिनॉमियल पुटअप करून आपल्याला जर का 0 येत आहे, तर हा जो पॉलिनॉमियल आहे तो बिगर पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. इथे रिमाइंडर 1 आहे, याचा अर्थ या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर नाही आहे. जर का आपल्याला सॉल्व केल्यानंतर 0 मिळत आहे, तरच तो स्मॉलर पॉलिनॉमियल बिगर पॉलिनॉमियलचा फॅक्टर राहील. बस ते ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की कंप्लीट डिव्हिजन होत आहे की नाही किंवा फॅक्टर आहे की नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याला रिमाइंडर थेरमचीच मदत घ्यावी लागेल. तर पहा मुलांनो, एक एक्झाम्पल घेऊया. तर पहा, मी 2 पॉलिनॉमियल घेतले आहे. जर का मी ह्या पॉलिनॉमियलने या पॉलिनॉमियलला डिवाइड केलं तर मला काय रिमाइंडर मिळतं ते पाहू आपण. तर त्याच्यावरून आपल्याला समजेल की रिमाइंडर किती आहे आणि हा पॉलिनॉमियल फॅक्टर आहे की नाही. सगळ्यात पहिले आपल्याला x - 1 इक्वल टू 0 कन्सिडर करा. म्हणजे x इक्वल टू आपल्याला भेटला +1. आता हे +1ची व्हॅल्यू आपल्याला या पॉलिनॉमियलमध्ये सेम अशाच प्रकारे भरायची आहे. तर पहा, xच्या ऐवजी आपल्याला 1 घ्यायचे आहे. x क्यूब आहे तर आपल्याला 1चा क्यूब करायचा आहे. -6 इंटू 1चा स्क्वेअर प्लस 11 इंटू 1 -6. आता आपण सॉल्व करू. 1चा क्यूब 1 झाला. इथे 1चा स्क्वेअर पण 1 आहे. 6 1 जा 6 म्हणजे इथे आपल्याला -6 मिळत आहे. आणि 11 1 जा 11 हे +11 इथे मिळाले आणि हे 6 ॲज इट इज. म्हणजे काय 11 + 1 हे झाले 12 आणि 6 + -6 हे झाले -12. तर इथे आपल्याला रिमाइंडर भेटला 0. याचाच अर्थ ह्या बिगर पॉलिनॉमियलचा हा स्मॉलर पॉलिनॉमियल फॅक्टर आहे. बस एवढंच सोपं आहे मुलांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आपण जाऊया आता नेक्स्ट एक्सरसाइजवर. पहा, चॅप्टर 2 पॉलिनॉमियल एक्सरसाइज 2.3 काय म्हणताय क्वेश्चन नंबर 1 मध्ये, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल हॅज x + 1 ॲज अ फॅक्टर.
तर x+1 हा फॅक्टर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करणार, हा जो आपला x+1 होता त्याला इक्वल टू पहिले 0 करू. म्हणजे x इक्वल टू आपल्याला -1 पुटअप करायचं आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, हे एवढं लक्षात घ्या. तर आपल्याला जे पण पॉलिनॉमियल मिळतील त्याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू -1 पुटअप करायचं आहे आणि आपल्याला ॲन्सर पाहायचा आहे काय येत आहे, तरच आपल्याला समजेल फॅक्टर आहे की नाही. तर चला पुटअप करूया. -1 हा आपला पॉलिनॉमियल x आहे इक्वल टू x³ + x² + x+1. आता व्हॅल्यू पुटअप करूया. -1 द होल क्यूब प्लस -1 द होल स्क्वेअर प्लस -1 आणि हा +1. ठीक आहे. आता पहा मुलांनो, हे तर आपण लोअर स्टँडर्डला शिकलोच आहे की कोणताही जो निगेटिव्ह नंबर आहे, जर का त्याचा क्यूब ऑड नंबर, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा क्यूब जर का ऑड नंबर असेल तर तो आपल्याला मायनसची साईन देतो. तर याचा क्यूब आपल्याला -1 भेटणार आणि जर का इव्हन नंबर असेल तर आपल्याला +1 देणार. तर इथे +1 झालं, प्लस -1 + 1 म्हणजे आपल्याला 2 - 2 भेटला. इथे आपल्याला 0 भेटला. याचाच अर्थ काय आहे की हा जो पॉलिनॉमियल आहे तर या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. तर आपल्याला काय म्हणायचं, येस x+1 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल x. आता इथे पण पुटअप करून पाहूया आपण. तर हा आपला पॉलिनॉमियल x आहे, तर व्हॅल्यू पुटअप करूया. एक्सच्या जागेवर आपल्याला -1 पुटअप करायचं आहे. तर x⁴ -1 -4 प्लस -1 3 प्लस -1 2 प्लस -1 आणि +1. सॉल्व करूया. पॉझिटिव्ह पॉवर आहे प्लस मिळणार, इकडे निगेटिव्ह पॉवर आहे -1 मिळणार, पॉझिटिव्ह पॉवर आहे +1 मिळणार, हा -1 आणि हा +1. काय भेटलं आपल्याला, 1 2 आणि 3. 3 प्लस आहे हे -2, आपल्याला काय भेटलं 1. 1 हा रिमाइंडर आपल्याला मिळत आहे. याचा अर्थ की हा जो पॉलिनॉमियल तो फॅक्टर नाही आहे. सो x+1 इज नॉट अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल x. आता नेक्स्ट पाहूया. चला आता थर्डवाला सॉल्व करूया. आपल्याला x इक्वल टू -1 घ्यायचं होतं, हे आपण पाहिलं होतं. म्हणून एक्सच्या ऐवजी आपण -1 पुटअप करणार आहोत. तर -1⁴ प्लस 3 × -1⁻³ प्लस 3 × -1 द होल स्क्वेअर प्लस -1 आणि +1. हे आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. आता आपण सॉल्व करूया. पॉझिटिव्ह पॉवर आहे तर आपल्याला +1 देणार, निगेटिव्ह पॉवर आहे -1 -1 × 3, 3 × 1 = -3. इथे +1 भेटणार, +1 × 3 हा +3 झाला. इथे आपल्याला -1 ॲज इट इज आणि इकडे +1. तर आपल्याला काय काय मिळत आहे, -3 आणि हा 1, 3 4 5 हे 5 -4. तर हे झालं आपल्याला 1 मिळत आहे. तर हा पण इट इज नॉट अ फॅक्टर. सो x+1 इज नॉट अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल x. आता नेक्स्ट वाला करू पाहू. पुन्हा व्हॅल्यू पुटअप करायची आहे -1ची. -1⁻³ -1चा स्क्वेअर मायनस, तर पहा सॉल्व करूया आपण. 2 × मायनस म्हणजे -2 × x, तर इथे आपल्याला -2x मिळणार. तर इथे आपण घेऊया -2x प्लस मायनस मायनस म्हणजे -√2 √2 × x. सो -√2x हा भेटला आपल्याला आणि प्लस √2. आता सॉल्व करूया. याच्यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. -1चा क्यूब आपल्याला काय भेटला, -1च भेटणार. इथे +1 भेटतो आहे पण ही साईन मायनसची आहे. आता इथे व्हॅल्यू पुटअप करायची राहिली -2 × -1 -√2 × -1 प्लस √2. तर सॉल्व करूया. हे -2 झाले
2. आता हे सॉल्व करा. मायनस मायनस प्लस झाला. प्लस 2 वन जा 2. आणि इथे काय मिळालं? मायनस मायनस प्लस √2 वन जा √2. मग हा √2 झाला आणि हा प्लस √2 झाला. आता काय आहे? प्लस आणि मायनसची साईन कॅन्सल झाली. √2 प्लस √2 2√2. हे अशा प्रकारे सॉल्व होत आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you.